मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल। घरात लागणारे प्रत्येकी वस्तू 9 रुपयापासून ते 99 रुपयेपर्यंत होलसेल दरात। आता उशीर करू नका, लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये। जय भारत। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहित्य यांच्या विक्रीतून शासनास मिळाला 59,67,000 इतका महसूल। सांगली माननीय अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने निकामी पोलीस वाहने व साहित्य यांची विक्री करण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत MSTVC या अंगीकृत एजन्सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील 15 वर्षावरील 25 चारचाकी 90 दुचाकी अशी एकूण 115 वाहने स्क्रॅप करण्यासाठी अधिकृत RVSF सेंटर श्री भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी उच्चतम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रॅप करण्यास देण्यात आली। उर्वरित 41 चारचाकी व 15 दुचाकी अशी एकूण 56 वाहने व इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदारांना देण्यात आली। त्यांच्या विक्रीतून शासनास 59,67,000 इतका महसूल निकामी वाहनांच्या विक्रीतून जमा करून पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करण्यात आली। सांगली पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा माननीय संदीपजी घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा श्रीमती ऋतू खोकर, दादासाहेब चुडप्पा पोलीस उप अधीक्षक गृह सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मोटार परिवहन पोलीस विभाग सांगली, आयुष्यमान विकास कोटावळे मोटार परिवहन पर्यवेक्षक, बापूसो गायकवाड पोलीस फौजदार सांगली, पोलीस संदीप गवळी पोलीस कॉन्स्टेबल, गणेश चव्हाण, सचिन पवार, अजय कांबळे पोलीस नाईक यांनी निकामी वाहने व साहित्य विक्री संदर्भात उत्तमरित्या कामकाज पाहिले। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।